जिल्हा नियोजन समिती बैठकीत मंजूर आराखड्यानुसार कृषी व संलग्न सेवांसाठी 47.82 कोटी, ग्रामीण विकासासाठी 68 कोटी, जलसंधारणासाठी 48.50 कोटी, ऊर्जा विकासासाठी 65 कोटी, आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी 73.40 कोटी, नगर विकासासाठी 113 कोटी तसेच रस्ते व परिवहनासाठी 67 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पर्यटन, गड किल्ल्यांचे संवर्धन, पोलीस व तुरुंग व्यवस्था, महिला व बालविकास, शिक्षण, क्रीडा क्षेत्रालाही भरीव निधी देण्यात आला आहे. अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेसाठीही स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली असून सामाजिक सेवांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत सर्व सदस्यांनी 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. जे रस्ते असतील किंवा जे आपल्या छत्रपती संभाजीराजेचा जो तलाव आहे तिथे चांगल्या पद्धतीने बनवा असा विषय मांडला जातो. त्याकडे कसं बघतो? नक्की पॉझिटिव्ह आम्ही पाहतो. त्याकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं असलेला तो तलाव आहे, त्याचं सुशोभीकरण, त्या ठिकाणी लोकांना ज्या काही सवलती देता येतील आणि त्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, खास करून शहरातल्या पर्यटकांच्या दृष्टिकोनातून जे काही तिथं सुविधा देणं आवश्यक आहे ते आम्ही देऊ. त्याच अनुषंगानं सिव्हिल हॉस्पिटलमधल्या रस्त्याचा विषय मांडलेला आहे, तो गंभीर आहे. मी तातडीनं त्या संदर्भात माहिती घेऊन त्याला आपण रस्त्याला निधी उपलब्ध करून देऊ आत्ताच. त्यासाठी पुढच्या वर्षाची आवश्यकता भासणार नाही. चालू वर्षातच आपण त्यासाठी निधी देऊ आणि तो रस्ता आपण करून घेऊ. एक दिव्यांग विद्यार्थ्यांचा विषय आहे की जे डीपी वाहून गेलेले आहेत पुरामुळे, त्याचा मोठा प्रश्न अनेक आमदारांनी म्हणलं, सत्ताधारी विरोधी दोन्ही पक्षाच्या. काय नक्की सूचना आपण केलेल्या आहेत? नाही, बऱ्यापैकी आपण पाहिलं की बऱ्यापैकी डीपीची व्यवस्था झालेली आहे. जे पावसानं वाहून गेले होते त्या डीपीचे कामं चालू आहेत. बहुतांश कामं झालीत. काही ठिकाणी कामं झाल्यानंतर सुद्धा अजून डीपी चालू झाले नाहीत. काही ठिकाणी पोलची कामं राहिलेली आहेत. शेवटी शेतकऱ्यांचा प्रश्न असल्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या भावना ज्या आहेत त्या योग्य आहेत. तातडीने सूचना दिलेल्या आहेत आणि आता आपण जे डीपी बसवायचे राहिले ते तातडीनं बसवू आणि जे बसवलेत पण चालू करायचे ते तातडीनं करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कशा पद्धतीने न्याय देता येईल असा प्रयत्न करू. अधिकाऱ्यांवरती पैशांचे आरोप केले जात आहेत. मागच्या बैठकीतही आरटीओ अधिकाऱ्यांवरती पैशांचे आरोप होते. याही बैठकीत शेतकऱ्यांना हा विषय गंभीर आहे. डीपीडीसीच्या बैठकीच्या अगोदर आढावा बैठकीत सुद्धा मी तो विषय घेतलेला होता आणि कुठल्याही किमतीवर शेतकरी बांधवांना त्रास झाला नाही पाहिजे. शेतीमालाच्या वाहतूक करणाऱ्या त्या टेम्पो किंवा जी वाहनं असतील त्यांना त्रास नाही झाला पाहिजे असं सूचना दिलेल्या आहेत. आता अशा त्या अनुषंगाने आता जर पुढं काय झालं तर 100% RTOपासून सगळ्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना या निमित्तानं आपण पुढं देऊ आणि खास करून मी स्वतः RTOवर कारवाई करण्याचे प्रस्ताव शासनाला पाठवेल. जनावरे जी वाहून गेलेले आहेत त्यांच्यावर पोस्टमॉर्टम करायचं बाकीची तपासणी करायची, काय चालू आहे? असाही चर्चेचा विषय असं कधी नाही आहे. जनावरं वाहून गेली, त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि त्यासाठी वाहून गेलेल्या जनावरांचं पोस्टमॉर्टम होत नाही. त्यामुळं जनावर होतं याची खात्री करून त्या जनावरांना मदत देण्याची भूमिका. आपण काल एक गंभीर गौप्यस्फोट जो आहे केला होता की राम सातपुते यांना कट रचून मारण्याचा कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा हा प्रकार आहे. तर त्यावरती उत्तम जानकर म्हणतात की मेलेल्यांना कोण मारणार आहे, असा काही प्रकार नाही आहे. मंत्री काय आता जर त्यांचा त्यात काय विषय नाही तर त्यांनी त्याच्याबद्दल बोलणं उचित नाही माझं म्हणणं आहे. जे लोक याच्यामध्ये सामील असतील त्यांच्यावर कारवाई होईल. कोणी काही म्हटला तरी त्याच्यावर कारवाई होईल. त्यामुळं त्याचा तपास चालू आहे. तपासामध्ये जर हा विषय तपासामध्ये उलगडा होईल, कोणी दिला किंवा नाही दिला, मोकळा थ्रेट होता याची खात्री केली जाईल आणि त्या अनुषंगानं चौकशी होईल. ह्याच्यामध्ये चौकशीमध्ये कुणाला अडचण असायचं काही कारण नाही मला वाटतं आणि त्यामुळं त्यांच्या म्हणण्याला काही फार अर्थ नाही आणि ते लोक कोणी कटात सहभागी नसतील तर त्यामुळे चर्चा व्हायचं काय कारण. रामभाऊने थेट नाव घेतलं मोहिते पाटलांचं. त्यांनी असं म्हटलं की ते त्यांचे कार्यकर्ते हे सगळे राजकीय अपयशामुळे सगळे खचलेले आणि त्यामुळे सगळा षडयंत्र रचलं. नाही, आता आमदारांनी राम सातपुते साहेबांनी घेतलेला तो त्यांचा विषय आहे. माझं म्हणणं आहे की पोलिसांना चौकशी करू द्या. चौकशीमध्ये जे नाव पुढे येईल किंवा चौकशीत जे सत्य पुढे येईल त्या अनुषंगाने कारवाई होईल आणि त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड केली जाणार नाही. शहराचे जे वैभव आहे ते किल्ला आहे. आमदार साहेब, खरं तर आपण सभागृहामध्ये डीपीडीसीच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांचे जे डीपी बंद आहेत अजून पुरामुळे गेलेले, वाहून गेलेले, त्याच्यावर एक प्रकाशझोत टाकले. खरं तर अनेक तक्रारी आहेत. काय नक्की तक्रारी आपण मांडल्या, काय सांगा? जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये
शिना नदीला सर्वात मोठा पूर आला होता आणि त्या पूर परिस्थितीमध्ये अनेक DP हे नादुरुस्त होते. या संदर्भामध्ये मी पालकमंत्री महोदयांना सांगितलं की ते DP ताबडतोब लागले पाहिजे. पालकमंत्री महोदयांनी त्यांना तशा MSEBच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. MSEBच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की साहेब जवळजवळ 80-85% काम पूर्ण झालं आहे. राहिलेले 10-15% काम हे येत्या 10-15 दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल. हे अनेक ठिकाणी असं सांगितलं जाते अधिकाऱ्यांकडून की पैसेच नाही आहेत, साहित्य नाही आहे, साहित्याचा तुटवडा आहे. अशा सबबी शेतकऱ्यांना दिल्या जातात आणि गेले आता 3 महिने होऊन गेले तरी शेतकऱ्याला वीज नाही आहे, व्यवस्थित पाणी नाही. पिकं करपून चालली. त्या संदर्भामध्ये आमची मागणी तीव्र होती आणि मी नंतरनं उत्तम जानकर पुन्हा सुभाषबापू देशमुख आम्ही तिन्ही सदस्यांनी यांचं लक्ष वेधलं पालकमंत्र्यांचं की अत्यंत घाळ पद्धतीचं काम चालू आहे. तर पालकमंत्र्यांनी त्याच्या सूचना दिल्यात MSEBला की ताबडतोब ह्या आमदार महोदयांच्या सूचनेचं पालन करून ताबडतोब DP आणि तिथे जिथं पोलची गरज आहे ते पोल ताबडतोब लावा. त्यामुळे ते आता काम करतील. दुसरं खरं तर मोहोळ विधानसभा निवडणुकीमध्ये आपला विजय झालेला होता. त्यानंतर लोकांच्या आशा आपल्याकडनं प्रज्वलित झाल्या होत्या. मात्र आत्ता झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कुठेतरी पराभवाचा सामना अनेक ठिकाणी करावा लागलेला आहे. कशा पद्धतीने नाही तसं नाही. पराभवाचा सामना असा नाही. निवडणुकीमध्ये हार पराजित ही होत असते. आम्ही 6 जिल्हा परिषदेचे गण होते. त्या 6 जिल्हा परिषदेच्या गणामध्ये आम्ही पिनूर गणातून प्रचंड विजय मिळवलेला आहे. आम्ही आष्टी गणातून विजय मिळवलेला आहे. त्याच्यामध्ये मारताना कारवाई केली. काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला झालं? कुठं आहे तुमच्या